नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मराठी व्याकरणमध्ये सर्वात पहिले टॉपिक मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे, ते आहे मराठी वर्णमाला. तर मराठी वर्णमालाबद्दल आपण शिकूयात आणि मराठी वर्णमालामध्ये आपण शिकू वर्णाचे प्रकार, स्वरांचे प्रकार व व्यंजनाचे प्रकार. ओके, सर्व टॉपिक्स आपण क्लिअर करणार आहोत या व्हिडिओ लेक्चरद्वारे. चला तर मग सुरू करूया आपल्या या व्हिडिओ लेक्चरला. तर सुरू करण्याआधी एक माहिती म्हणून तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्र शासनद्वारे स्वीकृत जी मराठी वर्णमाला आहे ती आहे टोटल 50. तर ती कुठले तर 14 स्वर, अ आ इ आपले स्वर, 2 स्वरादी आणि 34 व्यंजने. श आणि ग ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत, त्याच्याबद्दल आपण पुढे शिकूयात. तर सर्वात पहिलं भागाकडे आपण वळूया, जे आहे वर्णाचे प्रकार. तर वर्णाचे प्रकार किती, तर ते आहेत 3: स्वर, स्वरादी आणि व्यंजने. तर स्वर म्हणजे काय, तर जे वर्ण किंवा जे शब्द फुफ्फुसातून आपल्या बाहेर येतात आणि आपल्या तोंडामध्ये जे अवयव आहेत त्यांना स्पर्श न करता बाहेर पडतात, त्यांनाच आपण स्वर असे म्हणतो. तर ती म्हणजे कुठली, तर आपले जे 14 स्वर आहेत अ आ इ औ पर्यंत, ते आपले सर्व स्वरमध्ये गणना होते त्याची. ठीक आहे. तर परत एकदा एक डेफिनेशन म्हणून घेऊया आपण की फुफ्फुसातून जेव्हा शब्द बाहेर पडतात आणि आपल्या तोंडाच्या अवयवांना म्हणजेच की जीभ, कंठ, दात ह्याला स्पर्श न करता जे वर्ण बाहेर पडतात ते आहेत आपली स्वर, जे आहे अ आ इ आपले 14 स्वर. ओके. तर दुसऱ्या प्रकाराकडे आपण आता बोलूया, जी आहे स्वरादी. तर स्वरादी म्हणजे काय, तर शब्द उच्चारताना, स्वरादी शब्द उच्चारताना त्याच्या आधी एक स्वर लागते. ओके, आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं थांबावं लागतं, त्यालाच आपण म्हणतो स्वरादी. ओके. तर स्वरादीमध्ये जी आहे ती 2 चिन्ह लागतात, ती आहेत अनुस्वार व विसर्गाची चिन्हे. तर ती कशी लिहितात, तर मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो. हे आहे अनुस्वारचं चिन्ह, विसर्गाचं चिन्ह. तर अनुस्वार जे आहे शब्दामध्ये कसा उपयोग होतो याचा हे पाहूयात. तर जेव्हा आपण म्हणतो शंकर, तुम्ही पाहू शकता ह्याच्यात एक स्वर जुळला गेलेला आहे, शंक अ. अ चा जो स्वर आहे ह्याच्यात मी तुम्हाला लिहूनही दाखवतो. शंकर या शब्दात तुम्ही पाहू शकता की हा जो अनुस्वारचा चिन्ह आहे हाच आहे आपला स्वर, आणि ह्याच्यासाठी आपल्याला अ जे आहे तो उच्चारावा लागत आहे. याच अ च्या त्या उच्चाराला आपण म्हणूयात अनुस्वार. ओके. तर अनुस्वार जे आहेत ही स्पष्टपणाने खणखणीत आपण उच्चारू शकतो. ओके. त्याचंच जर आपण पाहता अनुनासिके स्पष्टपणे उच्चारू शकत नाही. तर ते आपण पुढे पाहूयात, अनुनासिके म्हणजे काय, व्यंजनाच्या प्रकारामध्ये आपण पुढे त्याच्याबद्दल शिकूयात. तर हे झालं अनुस्वार बद्दल. ओके. आणि विसर्गाचं काय, तर विसर्गामध्ये सुद्धा असंच की ज्याच्यामध्ये ह चा एक उच्च स्वर आपल्याला पकडावा लागतो. ओके. एक उच्चारताना त्यात नकळत एक ह चा स्वर येतो आणि त्यालाच म्हणतात विसर्ग. ह्याचंही एक उदाहरण घेता, जेव्हा आपण म्हणतो की मन स्थिती, तुम्ही पाहू शकता त्याच्यात एक नकळत ह चा स्वर लागत आहे आणि ह्याच ह च्या स्वराला विसर्ग असे म्हणतो. एक उदाहरणद्वारे मला मी सांगतो. मन ह स्थिती, तुम्ही पाहू शकता इथे ह चा स्वर लागत आहे, याच ह च्या स्वराला आपण म्हणूया विसर्ग. जसे की दुःख. ओके. तुम्ही पाहू शकता ह्याच्यात ही ह चा जो आहे स्वर लागत आहे. तर तिसऱ्या प्रकाराकडे आपण आता बोलूयात वर्णाच्या प्रकारामध्ये, आणि शेवटचं जे आहे व्यंजने. तर व्यंजने म्हणजे काय, तर व्यंजनेचा उच्चार स्वतंत्रपणे होऊ शकत नाही. ओके. त्यालाच म्हणजेच की ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होऊ शकत नाही त्यालाच आपण म्हणूयात व्यंजने. म्हणजेच कुठली की क ख घ जी आपले वर्णमालामधले वर्ण आहेत, व्यंजन आहेत, ळ पर्यंतची सर्व आपली व्यंजने. ओके. तर ह्याचाच डिफरन्स घेता, डेफिनेशन घेता असं आपण म्हणू शकतो की ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार होऊ शकत नाही आणि ज्याच्या पूर्ण उच्चाराला आपल्याला स्वर लागतो, अ चा हा स्वर लागतोच त्याला कम्प्लीट व्हायला, त्याला पूर्ण व्हायला, त्यालाच आपण म्हणूयात व्यंजन.
ओके, म्हणजेच काय की अ, आ, इ ही आहेत पूर्ण उच्चारांची, पूर्ण स्वरांची वर्ण, आणि क, ख, ग जी आहेत आपली अपूर्ण उच्चारांची व्यंजने आहेत. तर वर्णाचे प्रकार आपण इथे संपवलं आहे, कव्हर केलं आहे. पुन्हा एकदा एक रिव्हिजन घेऊया. तर स्वर म्हणजेच की फुफ्फुसातून जेव्हा हवा बाहेर येते आणि ते स्पर्श न करता मुखामध्ये बाहेर पडते, ते आपले स्वर अ, आ, इ. स्वरादी म्हणजे अनुस्वार व विसर्ग. ओके, उदाहरणाद्वारे आपण तेही पाहिले, शंकर, आणि विसर्गाचं म्हणजे मनस्थिती. आणि शेवटेस आपण आता पाहिले व्यंजन क, ख, ग जे आहेत अपूर्ण उच्चारांची आणि स्वतंत्रपणाने उच्चारू शकत नाही आपली व्यंजने. तर हे झालं वर्णाच्या प्रकाराबद्दल. आपण दुसऱ्या भागाकडे आता वळूया, जे आहेत स्वरांचे प्रकार. तर स्वरांच्या प्रकारमध्ये किती, तर त्याच्यात ही 3 प्रकार आहेत. ओके, ते पाहूयात आपण. सर्वात पहिले प्रकार जो आहे ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर. तर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, की ज्याचा उच्चार करताना आपल्याला कमी वेळ लागतो, एकदम लगेचच आपण त्याचा उच्चार करू शकतो, त्याला म्हणतात ऱ्हस्व स्वर. दीर्घ स्वर म्हणजे काय, की त्याचा उच्चार करताना अधिक वेळ, थोडा जास्ती वेळ लागतो आपल्याला, तेच झाले आपले दीर्घ स्वर. तर ऱ्हस्व स्वरचे काही उदाहरण घेता आपण पाहतो की अ किंवा ई, लगेचच आपण ते उच्चारतो, जास्ती वेळ न लागता. आणि दीर्घ स्वराचं उदाहरण घेता आ, ऐ, ठीक आहे, याच्यात जास्ती वेळ लागत आहे, त्यालाच म्हणूयात दीर्घ स्वर. तर मात्राही त्याला तशीच लागते. ऱ्हस्व स्वराला कमी वेळ लागत असल्यामुळे त्याला एकच मात्रा लागते, आणि दीर्घ स्वराला जास्त वेळ लागत असल्यामुळे त्याला 2 मात्रा लागतात. ओके, तर दुसऱ्या प्रकाराकडे आपण आता वळूयात स्वरामध्ये, जे आहेत संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे काय, की जेव्हा 2 वेगळे स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना आपण म्हणतो संयुक्त स्वर. त्याचं एक उदाहरण घेता तुम्हाला मी सांगतो. जेव्हा आपण लिहितो ए, तर ए या वर्णामध्ये तुम्ही पाहू शकता 2 वेगळे स्वर जे आहेत लागत आहेत, ते म्हणजे अ चा स्वर आणि ई चा स्वर. याच 2 स्वरांना आपण म्हणतो संयुक्त स्वर. ओके, सोपं आहे डेफिनेशन, सोपं आहे. संयुक्त स्वर, 2 वेगळे स्वर एकत्र येऊन बनलेल्या वर्णाला आपण संयुक्त स्वर असे म्हणतो. तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे आपण आता वळूया, जे आहेत सजातीय स्वर व विजातीय स्वर. तर सजातीय स्वर म्हणजे काय, की एकाच उच्चार स्थानातून निर्माण झालेल्या वर्णांना आपण म्हणतो सजातीय स्वर. तर ती म्हणजे कुठली, तर ती आहेत अ, आ, इ, ई. ओके, पाहू शकता उच्चस्थान जो आहे तो एकच लागत आहे. अ चा आ होत आहे, ई च ईच होत आहे. ओके, त्याच्यात काही वेगळं नाहीये. तर त्याचाच प्रकारे विजातीय म्हणजे काय होतंय, की अ, उच्चस्थान जो आहे तो भिन्न होत आहे, तो वेगळ्या प्रकारे लागत आहे. जसं की अ च ऐ, ओके, उ च ए, अशा प्रकारे. म्हणजेच की भिन्न उच्चार स्थानाच्या वर्णांना आपण विजातीय स्वर म्हणजे म्हणतो, आणि एकाच उच्चार स्थानाच्या वर्णांना आपण सजातीय स्वर म्हणतो. ओके, तरी तेच स्वरांबद्दल आपण पाहिलं आहे. त्याचंही एक थोडक्यात रिव्हिजन घेऊया. तर सर्वात पहिलं आपण पाहिलं, जे आहे ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर. ऱ्हस्व स्वरमध्ये आपल्याला कमी वेळ लागतो, दीर्घ स्वरमध्ये जास्ती वेळ लागतो. संयुक्त स्वरमध्ये 2 वेगळे स्वर एकत्र येऊन बनलेला संयुक्त स्वर म्हणतात, आणि सजातीय विजातीय स्वर जे आपण आताच पाहिलं आहे. तर शेवटच्या भागाकडे आपण आता वळूया, जे आहेत व्यंजन, व्यंजनाचे प्रकार. तर व्यंजनाचे प्रकार काय, तर सर्वात पहिलं जे प्रकार आहे ते आहे स्पर्श व्यंजने. तर स्पर्श व्यंजने म्हणजेच की फुफ्फुसातून जे शब्द बाहेर येतात, जे वर्ण बाहेर येतात, आणि ते तोंडातल्या अवयवांना स्पर्श करतात, म्हणजेच की तोंड, जीभ, कंठ यांना स्पर्श करतात, त्यांनाच आपण म्हणतो स्पर्श व्यंजने. ओके, तर ती कुठली, तर क, ख, घ, म पर्यंतची व्यंजने आहेत, ती आहेत स्पर्श व्यंजने. ओके, दुसऱ्या प्रकाराकडे आपण आता वळूया, जी आहेत अनुनासिके व परसवर्ण व्यंजने. तर अनुनासिकी व्यंजने, जसे की तुम्ही पाहू शकता की नावातच नासिके आहे, म्हणजेच की नाकातून एक ध्वनी निर्माण होत आहे. तर ह्याचंच असं डेफिनेशन होईल, की ज्या वर्णाचा उच्चार करताना नाकातून ही ध्वनी निर्माण होते, त्यालाच आपण म्हणतो अनुनासिके व्यंजने. तर ती कुठली, तर ते मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो. जसं की ड, ण, न. ओके, अशी. ही झाले काही त्याची उदाहरणे. तर जेव्हा अनुनासिके अनुस्वाराच्या जागी येतात, तेव्हाच त्याला परसवर्ण असेही म्हणतात. ओके, तर त्याच्या जागी येतात म्हणजेच काय, की जेव्हा आपण म्हणतो की णच्या उदाहरणामध्ये देवांनी,
तर त्याला आपण असं लिहितो. पाहू शकता ण हा एक अनुनासिक आहे आणि त्याला आपण अनुस्वारच्या जागी लिहिला आहे. ह्यालाच आपण न दोन वेळ रिपीट न करता, दोन वेळ न लिहिता जो आहे अनुस्वारचं चिन्ह देऊन अनुनासिकेमध्ये ह्याचा वापर केला आहे. ओके, ह्यालाच म्हणतात जेव्हा याचा उपयोग जो किंवा वापराच्या जागी येतो अनुस्वारच्या, तर त्यालाच आपण परसवर्ण सुद्धा म्हणतो. ओके, तर तिसऱ्या प्रकाराकडे आपण आता वळूया, जे आहे कठोर व मृदू व्यंजने. तर कठोर व्यंजने म्हणजेच की जे उच्चारताना एक तीव्रता आहे, कठोरता आहे आपल्या गळ्यामध्ये, त्यालाच आपण म्हणतो कठोर व्यंजने. तर मृदू व्यंजनेमध्ये एक तशाच प्रकारे सौम्यता आहे, कोमलता आहे. ओके, त्यालाच आपण म्हणूयात मृदू व्यंजने. तर कठोर व्यंजने जे आहेत ते टोटल वर्णमालामध्ये आपली 13 आहेत. म्हणजेच की क च्या वर्गामध्ये क ख, च च्या वर्गामध्ये च छ, अशा प्रकारे जे पहिला वर्ग आहे त्याचे 2 व्यंजने कठोर व्यंजने आहेत, आणि जी मृदू व्यंजने आहेत ती आहेत आपली टोटल वर्णमालामध्ये 37. म्हणजेच की आपले पूर्ण स्वर 14, 2 स्वरादी आणि क ख नंतरचे ग ग घ, अशा प्रकारे जे आहे 37 व्यंजने. तर चौथ्या प्रकारकडे आपण आता बोलूया, जी आहे अर्धस्थ्य किंवा अर्धस्वर व्यंजने. तर ती म्हणजे कुठली, तर ती 4 अशी व्यंजने आहेत जेव्हा स्वरच्या जागी येते. ओके, किंवा स्वर त्याच्या जागी येते त्यालाच आपण म्हणतो अर्धस्वर व्यंजने. तर ती म्हणजे कुठली, तर ती आहेत य, र, ल आणि व. ठीक आहे, ही आहे ती 4 व्यंजने जेव्हा ही स्वरच्या जागी येते. तर ते स्वर सुद्धा कुठले, रू, उ, रू. ठीक आहे, जेव्हा ही या स्वरांना किंवा हे स्वर या व्यंजनांना रिप्लेस करते एकमेकांना, ओके, त्यालाच आपण म्हणतो अर्धस्वर व्यंजने. तर हे झालं उदाहरण अर्धस्वर व्यंजनाचं. तर पाचव्या प्रकारकडे आपण आता वळूया, जी आहेत उष्मे घर्षक व्यंजने. तर ती म्हणजे कुठली, तर ती तीनच आहेत, श, श आणि स. तुम्हाला लिहून दाखवतो. ठीक आहे, ही आहेत ती 3 व्यंजने. तर ही सुद्धा उदाहरणे आहेत कठोर व्यंजनाची. ओके, आणि ह्याच्यात उष्मे घर्षक म्हणजेच की उच्चार करताना एक घर्षण आहे गळ्यात, त्यालाच म्हणतो आपण उष्मे घर्षक व्यंजने. ओके, तर शेवटच्या प्रकारकडे आपण आता वळूया, जी आहेत महाप्राण व अल्पप्राण व्यंजने. तर महाप्राण व्यंजने म्हणजेच कुठली, की ज्या वर्णामध्ये उच्चारताना एक ह चा उच्चस्वर लागत आहे त्यालाच आपण म्हणूयात महाप्राण व्यंजने. ओके, ठीक आहे. तर ती म्हणजे कुठली, तर छ जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये ह चा एक उच्चस्वर लागत आहे. ओके, जेव्हा छ आपण हा लिहितो तेव्हा छ हा एक वर्ण नसून ह चा या उच्च स्वराला आपण म्हणतो महाप्राण व्यंजन. ओके, अशाच प्रकारे फ आणि जे उरलेले जे आहेत 14 महाप्राण व्यंजने आहेत, आणि 20 जे आहेत अल्पप्राण आहेत. अल्पप्राण म्हणजे तेच की ज्याच्यामध्ये ह चा हा उच्चस्वर लागत नाहीये. ठीक आहे, आपले म्हणजे क, प, त. ठीक आहे, ती झाली आपली अल्पप्राण जी आहे टोटल वर्णमालामध्ये 20. तर त्याचे एक तर रिव्हिजन घेऊयात. सर्वात पहिले म्हणजे स्पर्श व्यंजने, ज्याच्यात स्पर्श जे होतो आपल्या तोंडातल्या अवयवांचा उच्चारताना, ते म्हणजे स्पर्श व्यंजने क ख पर्यंत पासून ते म पर्यंत. दुसरा प्रकार आपण पाहिला की अनुनासिके व परसवर्ण, म्हणजेच की नाकातून ध्वनी निर्माण होते आणि त्यालाच अनुस्वारच्या जागी जेव्हा उपयोग होतो त्याला स्पर्शवर्ण सुद्धा म्हणतात. तिसरा प्रकार आपण पाहिला की कठोर आणि मृदू. कठोर मध्ये तीव्रता आहे आणि मृदू म्हणजे सौम्यता आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की अर्धस्वर व्यंजने य, र, ल, व, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं उष्मे घर्षक म्हणजेच की घर्षण आहे, आणि जस्ट आपण पाहिलं की महाप्राण व अल्पप्राण व्यंजने. तर इथेच मी आपला व्हिडिओ लेक्चर थांबवतो. धन्यवाद.